आलो आहोत भारतातल्या सर्वात स्वच्छ गावात. पण इथे फक्त स्वच्छता नाही तर एक अशी गोष्ट दडलेली आहे जी प्रत्येक भारतीयाने शिकायला हवी. तुम्हाला माहितीये का, मेव्हलीलॉंगला गॉड्स ओन गार्डन असंही म्हणतात. श्रेया, दिसतंय बांगलादेश? नमस्कार प्रवासी, मी चैत्राली मटकर आणि तुम्ही पाहत आहात ट्रॅव्हल अँड स्टे. बांगलादेश. श्रेया, दिसतंय बांगलादेश? किती लांब असेल इकडनं? आता 6 वाजलेत आणि एवढा काळोख बघ. भारताच्या सीमारेषेवरून बांगलादेशचा जो एरिया दिसतो तो आहे सिलेट सिटी मधला जॅफ्लॉंग एरिया. इतक्या जवळ आहे बांगलादेश? हो. रिवर क्रॉस केली की बांगलादेश? हाँ, रिवर का हाफ उन लोगों का है तो. हाँ, आधा उन लोगों का है. मेव्हलीलॉंग तसं म्हटलं तर शिलाँग पासून 76 किलोमीटरवर आहे, म्हणजे अवघ्या 2.5 तासाचा रस्ता. पण शिलाँग मधल्या लॉंग या शब्दाचा वापर करून शिलाँग ते मेव्हलीलॉंग प्रवास लॉंगकटनी करत आहोत. पण का? तर रस्त्यात आपल्याला क्रान्सुरी आणि शँगपिडेंग ही 2 नयनरम्य ठिकाणं जगायची आहेत. हा प्रवास लॉंगकटने केल्यास 157 किलोमीटर म्हणजेच 5 तासांचा होतो. त्यात क्रान्सुरी आणि शँगपिडोंगला प्रत्येकी 1-1 तास जर आपण धमाल केली तर हाच प्रवास होतोय 7 तासांचा. पण तुम्हाला हा 7 तासाचा प्रवास करून मेव्हलीलॉंगला थकून भागून येण्याची परिस्थिती टाळायची असेल तर ह्याचा उपाय मागच्याच शँगपिडेंगच्या व्लॉग मध्ये सांगितलेला आहे. आणि एवढा मोठा प्रवास केल्यामुळे आणि खूप धमाल केल्यामुळे आम्ही इतके थकलेलो की मेव्हलीलॉंगला गेल्यावरच मी डायरेक्ट बेडमध्ये डाईव्ह मारली आणि झोपूनच गेले. देखो मैंने देखा है ये एक सपना, फूलों के शहर में है घर अपना, क्या समा है तू कहाँ है, आजा. कितना हसीन है ये एक सपना, फूलों के शहर में है घर अपना, क्या समा है तू कहाँ है. मैं आया सकाळचे 6 वाजले होते. यहाँ तेरा मेरा नाम लिखा है. रास्ता नहीं This is our house in Mevilon. नाम लिखा है. ओ ये है दरवाजा जहाँ तू खड़ी है, अंदर आ जाओ सर्दी बड़ी है. यहाँ से नजारा देखो पर्वतों का. झांकू मैं कहाँ से कहाँ है झरोका. ये यहाँ है तू
कोण? कोंबडी. कोंबडा भेटायचंय कोंबड्याला? हा. चल ये माझ्याबरोबर. थंडी आहे अजिबात, जरा जरा कमी थंडी आहे. हो इथे कमी थंडी असते. हे बापरे, थंडी मस्त. चल काही नाही होत. अशी वाकडी वाकडी झाली थंडीने. फूलों के शहर में घर अपना I'm sorry, what this is okay. It's okay. Well, I hate it gas, okay? ओके. काय सांगितलं? काहीच कळलं नाही मला. क्या समा है तू कहाँ है मैं आया 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 आजा मेव्हली लॉंगची स्वच्छतेची ओळख केवळ पर्यटनासाठी नाही, तर ती जगण्यासाठी केलेल्या संघर्षातून निर्माण झाली आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात या गावात कॉलराची भीषण साथ पसरली होती. त्यातूनच वाचण्यासाठी स्वच्छता हीच ईश्वर भक्ती हे ब्रीदवाक्य गावकऱ्यांनी स्वीकारले आणि स्वच्छता त्यांच्या संस्कृतीचा एक भाग बनली. 2003 मध्ये डिस्कवर इंडिया मासिकाने या गावाला आशियातील सर्वात स्वच्छ गाव हा किताब दिला. आता आपण चालतोय स्कायवॉक वरून. बांबूपासून बनवलेला हा 85 फूट उंच मनोरा आहे, जिथून आपल्याला आंतरराष्ट्रीय सीमा दिसते. पंछी नदियाँ पवन के झोंके कोई सरहद ना इन्हें रोके पंछी नदियाँ पवन के झोंके. एका छोट्या दगडावर तोललेला हा मोठा पाषाण म्हणजे नैसर्गिक आश्चर्यच आहे. हा आहे बॅलन्सिंग रॉक. श्रेया, तुला इकडे काय आवडलं सांगशील? मला इथे गाव विलेजेसमध्ये खूप सरप्राईज मिळालेले आहेत. ते मला खूप आवडलेलं. रेस्टॉरंटचं फूड खूप मस्त आहे. काय खाल्लंस? मी काल काय खाल्लं ते सांगते. मी काल उमेश काल खाल्ली आणि चिकन चिली काल खाल्ली. आज बघू काय आवडलं मग तुला त्यात? त्यात ना भाजीमध्ये बटाट्याची भाजी असते ना, खूप मस्त होती. आणि बाकी काही नाही खाल्लं मी, फक्त बटाटे. चिकन चिली. हा, चिकन चिली एवढी मस्त आहे. आतापर्यंतचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ट्रॅव्हल अँड स्टेच्या फॅमिलीत सहभागी व्हा.